आपण सायकॉलॉजी वगैरे मोठाले शब्द वापरतो. हा विषय घेऊन MA वगैरे करणारी थोरथोर मुलंही कमी नाहीत. अनेकांचे आजार सायकोसोमॅटिक आहेत असं वैद्यकशास्त्र सांगतं आणि औषध न सापडणारे काही डॉक्टर देखील या शब्दाच्या आड लपतात. मी 50 वर्षापूर्वी एक हकीकत ऐकली गोविंदस्वामी आफळे यांच्या कीर्तनात. आफळे भावांचं आणि आमच्या परिवाराचं पुष्कळ निकटचं नातं. त्या आत्ता देखील त्यांच्या नावामागे कै हा शब्द लावताना माझा हात थरथरतोय. ज्या ज्या कलावंतांनी किंवा व्यक्तींनी आपल्या मनाचा कब्जा घेतलेला असतो त्यांच्या पाठीमागे आपल्याला कैलासवासी किंवा स्वर्गीय हा शब्द लिहिताना फार त्रास होतो. केशवराव दाते, नानासाहेब फाटक, लोंढे, नरेश, कामण्णा, वसंत देसाई, सी रामचंद्र, वसंतराव देशपांडे, बॅरिस्टर नाथपै ही माझ्यासमोर पटकन येणारी नावं. तुमच्या बाबतीमध्ये ही नावं वेगळी असू शकतात. कधी तर म्हणजे ह्यांच्यापेक्षा किंवा अधिक महान किंवा अधिक छोटी माणसं देखील आत्तापर्यंत होऊन गेली असतील. पण ज्यांच्या बाबतीत लौकिका पल्याड किंवा लौकिक वगळून मूळ माणसापर्यंत पोचायचं सद्भाग्य लाभलं तर ती माणसं स्वर्गवासी होत नाहीत. ती म्हणजे स्वमनवासी होतात. माझ्या मनाचं आकाश अशा अनेक माणसांच्या चांदण्यांनी आणि ग्रहताऱ्यांनी प्रकाशित झालेलं आहे. मी आफळेभावांच्या कीर्तनाला साटमबागेत दत्त मंदिरात व्हायोलिनची साथ करायला जात असे. अनेक लोककथा आणि माणसांच्या कथा मी त्यांच्या कीर्तनातून ऐकल्या आहेत. आफळेभावांचं कीर्तन पौराणिक आणि आध्यात्मिक या विषयावर बहुत करून नसायचं. वीर सावरकर, वासुदेव वळवंत फडके यासारख्या क्रांतिकारक व्यक्तींवर त्यांचा प्रामुख्याने भर होता. साहजिकच सामाजिक आणि जास्त करून राजकीय घटना याच्यावरती आक्रमक हल्ला पूर्वरंग आणि उत्तररंगातून व्हायचा. उपहास, उपरोध, विनोद आणि पहाडी आवाजातले श्लोक हे आफळेभावांचं जास्तीचं वैशिष्ट्य. वीररसावर भर आणि समाजातील षंढ आणि नतद्रष्ट वृत्तींवर हल्ला. व्यायाम न करणाऱ्या तरुणांच्यावर जास्त रोष. राष्ट्रीय कीर्तनकार म्हणून ते जास्त प्रिय. साटमबागेच्या दत्त मंदिरात पाऊल ठेवायला जागा नसायची. अशाच एका कीर्तनात किस्सा ऐकला. कुणीतरी वामनराव कीर्तनाला जाताना बंडोपंतांना जाता जाता हाक मारायचे, बंडोपंत कीर्तनाला येत आहे ना, वा पुढे, आलोच. वामनराव पुढे द्यायचे आणि बंडोपंतांचा पत्ताच लागायचा नाही. असं का? तर बंडोपंतांनी व्हा पुढे असं म्हटलं की स्वयंपाकघरातून बंडोपंतांची बायको हां एवढंच करायची. मग बंडोपंत सांगायचे आलोच. याचा अर्थ व्हा पुढे वामनरावांना उद्देशून आणि आलोच हे स्वयंपाकघरात उत्तर. वामनराव बिचारे पुढे जायचे, जागा वगैरे धरून ठेवायचे. आता आजची मुलं कीर्तनाला जात नसतील पण क्रांतिकारकांची चरित्र ऐकायला आफळेभावांच्या कीर्तनाला तरुण वर्ग प्रचंड प्रमाणात उपस्थित असायचा. ब्रिटिशांची राजवट ओहोटीला लागली होती आणि सावरकरांना कुणी वाळीत टाकलं नव्हतं. अर्थात बंडोपंतांचा किस्सा मी केवळ गमत म्हणून सांगितला. ध्यानामध्ये राहिलेली हकीकत वेगळीच आहे. सवत हा शब्द उच्चारताच वेगळं काही सांगावं लागत नाही. अशीच कुणी एक यमुना महिनोन महिने हांतरुणाला खेळलेली. अखेरचा क्षण जवळ आला आहे. स्वतःच्या मुलाचं भवितव्य सवतीच्या स्वाधीन करून द्यायचं. प्राण मुलापायी घोटाळत आहेत. परिस्थिती बेतासबात, शिक्षणाचा खेळ खंडोबा. यमुनेने सवतीच्या हातात लेकराचा हात देत सांगितलं, वेणुताई माझा लक्ष्या, माझा प्राण तुझ्या हातात देऊन जाते. त्याला मारपीट कर, माझं काही म्हणणं नाही. दोनच गोष्टी करू नकोस. त्याला जेवायला वाढशील तेव्हा भाताची ढेकळं कधी वाढू नकोस आणि कोर्टाकडे फिरकू देऊ नकोस. मरत्या जीवाला वेणुताईंनी शब्द दिला आणि सवतीच्या मरणानंतर तिथे दिवस संपेपर्यंत ती थांबली आणि नंतर कटाक्षाने लक्षाला ढेकळांचा भात आणि रोज त्याला कोर्टामध्ये पाठवायचं हे धोरण तिने सुरू केलं. याचा परिणाम इतकाच झाला की सतत कोर्टाच्या आवारात राहून राहून त्याच्या ओळखी वाढल्या. त्याचा गरीब स्वभाव बघून एका कारकुनाने त्याला हाताशी ठेवला. लिहायला शिकवलं, वाचायला शिकवलं आणि कोर्टाची भाषा सतत कानावर पडून पडून तो एकदम व्यवहार चतुर झाला. घरी ढेकळांचा भात खाल्ला की पोट व्यवस्थित भरायचं. ढेकूळ फोडल्यानंतरच त्यात भात किती असतो हे कळतं. त्यामुळे तो अंगापिंडाने मजबूत झाला. यमुनाबाईंना आपल्या सवतीच्या बुद्धीचा वकूप माहीत होता आणि मनाची ठेवण पूर्ण परिचयाची. आपण मरताना जे सांगू त्याच्या नेमकं विरुद्ध वागणूक ती आपल्या लक्षाला देणार हे तिला माहीत होतं. त्याच उद्देशाने तिने ढेकळांचा भात वाढू नकोस आणि कोर्टात पाऊल टाकून देऊ नकोस असं सांगितलं होतं. वेणुताई सवतीने जसं वागायला हवं तसंच वागली. कोर्ट आणि ढेकळाचा भात
या नक्की घातक गोष्टी आहेत हे तिच्या मनावर बिंबलं. मग सवतीच्या मुलाच्या वाट्याला दुसरं काय येणार. पण यातून लक्ष्याचं कल्याण झालं आणि स्वतःचा पोरगा मठ्ठ राहिला हे कळेपर्यंत लक्ष्या तयार झाला होता. सवतीला हे असं आपल्याला अभिप्रेत असलेलं मार्गदर्शन करणाऱ्या यमुनाबाईंनी त्या जुन्या काळात शिक्षणाचा गंध नसताना सायकॉलॉजी हा शब्द तरी ऐकला होता का. पण पुस्तकांपेक्षा माणसं वाचली तर ज्ञान होतं. पुस्तकं माहिती पुरवतात. चालती बोलती माणसं माहिती पल्याड खूप काही देतात. त्यासाठी माणसं वाचण्याचा कोर्स घ्यायचा नाही. कोर्स म्हटलं की अभ्यासक्रम आला, मग डिग्री आली, मग कॉलेज आलं, मग विद्यापीठ आलं, मग कुलगुरू आले, मग घेराव आला. त्यापेक्षा डायरेक्ट माणसं वाचण्याचा छंद घ्यायला हवा आणि त्यासाठी जीवनावर भरपूर प्रेम हवं. माणसं वाचायची एकमेव फी हीच की जगण्यावरती प्रेम. सर्वात दीर्घायुषी कोण? शाळेतला शिक्षक. शिक्षणाच्या व्यवसायात एखाद्याने 30 वर्ष घालवली आणि प्रत्येक वर्षी त्याच्या हाताकडून 50 विद्यार्थी गेले तर एकूण आकडा फक्त 1500 होतो. पण प्रत्येक दिवसाचे शाळेचे तास मोजले, वर्ग आणि त्याच्या तुकड्या मोजल्या तर विद्यार्थी किती होतील? हे विद्यार्थी जितकी वर्ष जगतील तितकी वर्ष त्या शिक्षकाचं आयुष्य. ह्याला अर्थात एक बारीकसा अपवाद आहे. शाळेतले सगळेच शिक्षकही आपल्या लक्षात राहत नाहीत. माणूस सगळ्या व्यवसायात भेटणारच. त्यात 100पैकी 90 ऑल्सो रॅन असेच असतात. तोच नियम शिक्षकांना. शिस्तप्रिय पण कबाळीचे प्रेमळ, विनोदी किंवा चक्रम अशा शिक्षकाच्या आठवणी आपण मुलाबाळांना पण ऐकवतो. आपली पत्नी तिच्या शाळेतल्या मास्तरांच्या हकीकती सांगू लागली तर तिच्या मास्तरांपेक्षा आपले मास्तर जास्त सुपिरियर होते हे पटवण्याचाही आपल्याला अहंकारात्मक आनंद हवा असतो. पण काही मास्तर असे असतात की आपण त्यांचे विद्यार्थी नसलो तरीही त्यांचं वेगळेपण तुम्हाला मोहतं आणि वाटायला लागतं की आपल्याला शिक्षक म्हणून हे गृहस्थ का नाही लाभले. ही माणसं केवळ शाळेच्या इमारतीपुरती शिक्षक नसतात. किंबहुना सगळं विश्व त्यांच्यासाठी शाळाच असते. ते शिक्षक नसतात, ते गुरु असतात. त्यांचं दैनंदिन आयुष्य बसणं, उठणं, चालणं, बोलणं हा एक चालता बोलता शिक्षणक्रम असतो. त्या अभ्यासक्रमाला कोणत्याही भ्रष्ट शिक्षण खात्याची मंजुरी लागत नाही. अशा माणसांचं आचरण हेच विद्यापीठ. सरस्वती आणि सिद्धिविनायक हेच त्यांच्या शिक्षण खात्याचे मंत्री. 20व्या शतकात न शोभणारे दादा कुलकर्णी मला माझं निम्म आयुष्य संपल्यावर भेटले. अर्ध आयुष्य म्हणायचं ते मी 100 वर्ष जगणार या भ्रामक कल्पनेच्या खुळचट आशेवर. त्यांची मुंबईतली शाळा पाहायला गेलो. त्यांनी सांगितलं माझ्या शाळेत झोपडपट्टीतली मुलं जास्त येतात. मुलांवर शाळेंचे संस्कार होतात की नाहीत हे पाहायचं असेल तर फक्त त्यांचे टॉयलेट ब्लॉक्स पाहावेत. तुम्ही आत्ता तिथं जा. अश्लील चित्र तर सोडाच, मजकूरही सोडा. पेन्सिलची पुसट रेख जरी दिसली तरी 1 इंचेला 50 रुपये मी तुम्हाला देईन. याच कुलकर्ण्यांनी एक वेगळा प्रयोग केला. तो यशस्वीही झाला. त्यांनी वर्गावर्गातून मायक्रोफोन बसवले आणि एक स्पीकर आपल्या ऑफिसमध्ये लावला. स्वतःचं ऑफिस न सोडता कोणत्याही वर्गाचं बटन दाबावं, तिथे आता काय काय शिकवलं जात आहे ते त्यांना बसल्या जागी समजायचं. अर्थात सगळ्या शिक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला. आमच्या अधिकारावर हे अतिक्रमण आहे. दादा म्हणाले हे तुम्हाला दिलेलं संपूर्ण स्वातंत्र्य आहे. मी जर वर्गावर्गातून अधूनमधून पाहणी करण्याकरता येऊ लागलो तर तुमच्यासहित वर्गातली मुलं उठून उभी राहतील. तुमच्याहून या शाळेमध्ये कोणीतरी मोठा अधिकारी आहे हे त्यांना समजेल. ही गोष्ट काही योग्य नाही. आपापले वर्ग शिक्षक हेच शाळेतील सर्व आहेत हा भाव त्यांच्या मनात निर्माण व्हायला हवा. त्यांनी प्रिन्सिपॉलपेक्षा जास्त मान तुम्हाला दिला पाहिजे. म्हणून प्रत्यक्ष वर्गात न येता तुम्हाला मुलं उपद्रव देत नाहीत ना हे मला इथून कळेल आणि तिथे मी नेमका येईन. दादांनी स्पीकर बंद केला. कधी असंच त्यांनी कुठलं तरी वर्गाचं बटन दाबलं. इंग्रजीचा तास आणि शिक्षकांनी मुलांना सांगितलं व्हीट म्हणजे ज्वारी. स्पीकर बंद केला गेला. सुट्टीमध्ये त्याच वर्गातल्या मुलांच्या वह्या तपासायला मागवल्या. व्हीट म्हणजे ज्वारी असा उल्लेख आहे की नाही याची खात्री करून घेतली. त्या दिवशी संध्याकाळी संबंधित शिक्षकांना बोलावून घेतलं आणि शांतपणे त्यांनी शंका विचारली, तीसुद्धा ह्या शब्दात, जरा बघा हो, काही धान्यांची इंग्रजी नावं माझ्या कधीही लक्षात राहत नाहीत. जरा सेल्फातून डिक्शनरी काढता का? तुम्ही इंग्लिश शिकवता, तुम्हाला नावं तोंडपाठ असतील, पण आपण दोघं मिळून खात्री करून घेऊ. त्या शिक्षकांनी शब्द तपासून सांगितलं व्हीट म्हणजे गहू. दादांनी 1-2 विद्यार्थ्यांच्या वह्या दाखवल्या. मुलांनी चुकीचा अर्थ लिहून घेतला आहे. उद्याच्या तासाला तेवढा शब्द सुधारून घ्या. मलाही व्हीटचा अर्थ हवा होताच. मी आश्चर्याने विचारलं तुम्ही डिसिप्लिनरी ॲक्शन, डिपार्टमेंटल इन्क्वायरी असं काही केलं नाहीत?
ॲक्शन शब्दाची माझी व्याख्या वेगळी आहे. ज्या ॲक्शनची रिॲक्शन पशुत्वाकडून माणुसकीच्या दिशेने होते त्यालाच मी ॲक्शन म्हणजे योग्य कृती म्हणतो. सरकारी यंत्रणेत, महापालिकेत अशा माणसांना शिक्षा करायची म्हणजे त्यांची बदली करायची. तो माणूस नव्या ठिकाणी तसाच वागतो. बदली करून वृत्ती बदलत नाहीत. त्यापेक्षा वृत्तीत बदल घडवणं आवश्यक नाही का? वृत्ती बदलणं शासनाच्या फायद्याचं आहे. कसं काय? शासनाचा पैसा लायक आणि रूपांतरण झालेल्या माणसासाठी जास्त खर्च होईल. त्या माणसाचाही उत्कर्ष होईल. ॲक्शन म्हणजे शिक्षा अशीच व्याख्या का करायची? ॲक्शनचं नातं त्याऐवजी सुधारणा शब्दाशी जोडावं म्हणजे आकस राहत नाही. चौकशी समित्या नेमाव्या लागत नाहीत. फायलींचे ढिगारे वाढत नाहीत. दादा, मला नवल वाटतं आहे का खाजगी असो किंवा सरकारी यंत्रणा असो, सर्वात वरच्या पदावरचा अधिकारी समतोल विचारांचा हवा. त्याला माणसांची पारख हवी, गुणवत्ता जोखणारी वेगळी नजर हवी. त्याची मर्जी माणसांवर नसावी, कार्यावर हवी. कष्ट करणाऱ्या माणसाची तळमळ त्याला समजायला हवी. त्याने कायदा हातात घेऊ नये, पण न्याय अन्याय समजायला हवा. तुमची बाजू मला पटते, पण मी काही करू शकत नाही, याला सुधेपणा म्हणत नाहीत. या पळवाटा झाल्या. वरिष्ठ अधिकाऱ्याने हाताखालच्या माणसांना यंत्रणेच्या बाहेर न्याय मिळवण्याकरता जायला लावू नये. दादा कुलकर्णी हा विषय इथे संपत नाही. शिक्षक संपतो, गुरु राहतोच, पण गुरु जाता येता भेट नाही. दादा कुलकर्णी असेच पुन्हा केव्हा तरी भेटतील. आमचा शिरीष हा एक अफलातून माणूस आहे बरं का. साधा, सरळ, पण जबरदस्त सेन्स ऑफ ह्युमर असलेला प्राणी. मी त्याला नॉनसेन्स म्हणतो हे सोडून द्या. आपल्या या 70% निरक्षर असलेल्या प्रगत देशात सेन्स ऑफ रूमर जास्त आहे, सेन्स ऑफ ह्युमर कमी आहे. पण शिरीष वेगळा आहे. एकदा तो मला म्हणाला की राज्यकर्ते आणि इतर सगळे राजकीय पक्ष कुटुंब नियोजनाचं नाव काढत नाहीत. त्याच्यामागे चांगला हेतू आहे. कसा? भारत सातत्याने अब्जावधी रुपयांचं कर्ज परदेशातून आणत आहे. तर दरडोई कर्जाचं प्रमाण कमी करायचं असेल तर लोकसंख्या वाढायला नको का? दिस इज शिरीष. पुण्याच्या लक्ष्मी रोडबद्दल बोलायलाच नको. काही दिवसापूर्वी ट्रॅफिक सिग्नल लांबून दिसावा म्हणून सुमारे 30 ते 35 फूट उंचीवर जास्तीचे सिग्नल बसवण्यात आले. पण असंख्य स्कूटर्स, अगणित रिक्षा आणि बेसुमार पादचारी यांच्यावरच नजर. डोळ्यात तेल नव्हे तर रिक्षांचे धूर घालून वाहन चालवताना एवढ्या उंच बघायची सवय कशी करणार माणूस? शिरीष या लक्षातच आलं नाही. आता ते आंगवळणी पडलं ते विसरा, पण तेव्हा तो पकडला गेला. काय राव, सिग्नल बघाल की नाही? सिग्नल कुठे आहे? अहो बघा की, 4 दिवस झाले बसवून. एवढ्या उंचावर? मग शिरीष पटकन म्हणला, आणखीन थोडा वर लावा म्हणजे विमानं पण थांबतील. शिरीष सदाशिव पेठेच्या हौदाजवळ राहतो, चौकापासून 50 फुटावर. पण नो एंट्री पायी त्याला एक प्रचंड वळसा घेऊन घर गाठावं लागतं. अर्थात 100पैकी 90 वेळा तो नो एंट्रीमधून स्कूटर घुसवतो, कारण त्या चौकात पोलीस कधीच नसतो. पण कोण्या एके दिवशी तिथे पोलीस होता. शिरीषने स्कूटर घुसवली, पोलीसची शिट्टी वाजली. शिरीषच्या डोक्यातली चक्र शीघ्रतेने फिरली आणि तो पोलिसलाच म्हणाला, अरे नवल आहे तुम्ही इथे यावेळेला? काय राव, काय विचारता, लायसन्स दाखवतो. पण अचानक बंदोबस्त वाढला की भीती वाटते. आई वडील घरात एकटे असतात, काही अचानक गडबड झाली त्यांची काळजी वाटते. आणि मग मला पोलीस लोकांची दया येते. राव, आमचा विचार कोण करतो? मी करतो ना. सणवार असो, मिरवणुका असोत, निवडणुका, लायसन्स दाखवा. 25 पावलं माझ्याबरोबर चला, थंडगार पाणी प्या, माझ्याबरोबर चहा घ्या, आईची तब्येत बघतो, लायसन्स आहेच, पैसे मात्र वडिलांकडून घ्यावे लागतील. पोलिसला जावंच लागलं. शिरीषने त्याचा प्रचंड आदर सत्कार केला. कॅमेरा घेऊन आईवडिलांबरोबर फोटो काढला. मोठ्या मनाचे समजूतदार पोलीस आता उरले नाहीत असं म्हणत स्वतःची सुटका करून घेतली. पण त्याहीपेक्षा त्याच्या प्रसंगावधानाचं कौतुक करायचं ते अगदी वेगवेगळ्या कारणासाठी. निवडणुका आणि त्यानुसार धामधुमीचा काळ होता. त्यावेळेचा जीवावरचा प्रसंग. गर्दीचं मानसशास्त्र हा वेगळाच मामला आहे. त्यात ती गर्दी अशिक्षित आणि बेकारांची असावी. आणि ह्या देशात असे रिकामटेकडे किती आहेत ते सांगायला नको. रास्ता रोको आंदोलन कोणत्या पक्षातर्फे सांगायची वेळ आता आली तेव्हा प्राथमिक शाळेच्या कोऱ्या पाटीवरची पहिली अक्षरं आठवली.
ग म भन रस तळ. गोविंद स्वामी आफळे या मुळाक्षरावर फार तडकायचे. ते म्हणायचे, अरे प्रारंभीच असं रसातळाला काय नेता, त्याऐवजी ओनामा सिद्धम म्हणायला शिकवा. पण आज मला गम भनच जास्त जवळचं वाटतं. तर ग पक्षाचा एक उमेदवार सगळं राष्ट्र सावरणार वगैरे वगैरे, 47 वर्षाचा छापलेला प्रचार. त्या उमेदवाराच्या गाडीला पुणे मुंबई महामार्गावर एका ट्रकने उडवलं. उमेदवार जागच्या जागी खलास. ट्रक होता म पक्षाचा. खरं तर तो सरळ सरळ अपघात होता, घातपाताचा मामला नव्हता. पण निवडणुका म्हटलं की शिंक येऊन मरणारा देखील हुतात्मा ठरतो. ग पक्षाने सरळ सरळ हा योजनाबद्ध बळी घेतलाय असं जाहीर केलं. लगेच रास्ता रोको, जंगी प्रेतयात्रेची तयारी, वाजंत्री ताशेवाले, अंगविक्षेप करीत नाचणारी तरुण पोरोपोरी आणि दुःख बुडवण्यासाठी बिअरच्या बाटल्या. शिरीष त्या दिवशी मला भेटायला येणार होता. डेक्कन क्वीन नाही येणार तेव्हा काही प्रश्न नव्हता. पण पुण्याहून फोन आला शिरीषच्या बायकोचा. शिरीष स्कूटरवरनं निघाला होता. मी सांगितलं ट्रॅफिक बंद असेल तर तो पुण्याला परतेल. तर अहो त्यांना कल्पनाच नाही आहे. तू काळजी करू नकोस, तो पोचला की मी फोन करीन. शिरीष दुपारी 2ला पोचला. जाम तडकला होता. त्याने साबणाने तोंड धुतलं, 2 ग्लास गार पाणी प्यायला आणि पहिला प्रश्न मला विचारला, रास्ता रोको हे मूर्ख आंदोलन कोणी शोधलं? अरे मी नाही रे. नाही, ह्या आंदोलनाने नक्की अडवणूक कुणाची होते? पण मला माहीत नाही रे. सामान्य भरडले जातात. आज 300 गाड्या उभ्या होत्या, त्यात एकूण माणसं किती अडकली? लहान मुलं किती? भुकेली किती? तहानलेली किती? आजारी किती? मागच्या एका आंदोलनात एक ॲम्ब्युलन्स अडकली होती. आजही तसं घडू शकतं. परीक्षेकरता, इंटरव्ह्यू करता जाणारे तरुण असतात, परदेशात जाणारी काही असतील. लोकशाहीमध्ये कामावर जाणाऱ्या माणसांच्या आड येण्याचा अधिकार रिकामटेकड्या माणसांना कसा काय पोचतो? आंदोलन पुकारणारे स्वतःच्या घरी, ज्यांच्या विरुद्ध आंदोलन ते एअर कंडिशन ऑफिसात किंवा घरी सुरक्षित. अरे हिंमत असेल तर त्यांना घराबाहेर पडता येणार नाही असं करा. प्रवाह वाहता राहिला नाही तर त्याचं डबकं होतं. त्याप्रमाणे कार्य करण्याची इच्छा असलेल्या माणसांचे रस्ते तेही वाहते राहिले पाहिजेत, नाही तर समाजाचं डबकं होईल. मान्य आहे, तू कसा सुटलास सांग. मला कुणकुण लागली ना, तर वाटेतच 10 रुपयाचा हार घेतला. 5-10 माणसं अंगावर धावून आली. दोघांनी स्टेअरिंग पकडलं. एकाने स्कूटरची किल्ली काढून घेतली. मी त्यांच्यापेक्षा वरचढ आवाजात डाफरलो, बेवकूफ, काही भेजा आहे का तुम्हाला? आपल्या माणसाला अडवता? काकासाहेबांचं शेवटचं दर्शन घ्यावं म्हणून पुण्यावरून स्कूटरवरून आलो, पुष्पहार आणला आणि मला अडवता? शरम वाटते का? काय सांगतोस? तुला त्या क्षणी सगळे बाजूला झाले. मला प्रेताच्या हातगाडीपर्यंत वाट मिळाली. मोर्चेवाले दुतर्फा उभे राहिले. प्रेताचा चेहराही न बघता मी हार घातला. प्रेताच्या पायावर डोकं टेकलं. मग मी भाषण केलं. ग पक्ष सत्याच्या मार्गाने जाणार आहे, सत्तेच्या नव्हे. म गटाची दडपशाही सहन केली जाणार नाही. काकासाहेबांचं हे बलिदान ग पक्षाचं हात आणखीन बलवान करणार आहे. त्यानंतर प्रचंड टाळ्या. मी एक 50ची नोट प्रेतयात्रेकरता काढून दिली. मग काय, ग पक्षाच्या 2 स्वयंसेवकांनी मला खोपोलीपर्यंत एस्कॉर्ट केलं. मी प्रचंड हसलो आणि गंभीर झालो. शिरीष म्हणाला, राज्यकर्ते आणि पुढारी यांच्याप्रमाणे मूर्ख अशिक्षित जनतेचा आपल्यालाही उपयोग करून घेता आला तर लोकशाहीला पर्याय नाही. प्रवीण दवणे यांचा फोन. कॉलेजमध्ये कार्यक्रमाला याल? मग 10 मिनटं निव्वळ माझी स्तुती आणि स्तुती. आयुष्यात एक काळ नक्कीच असा येतो की कुणाच्याही स्तुतीने पिसारा फुलत नाही. त्यापेक्षा एखादा नवीन विचार पुन्हा जगण्याचं सामर्थ्य देतो. तसं सामर्थ्य प्रवीणने दिलं. तो म्हणाला, पाडगावकर, सुधीर फडके, शांताबाई शेळके, वसंत बापट, जयंत नारळीकर अशी माणसं सध्याच्या विद्यार्थ्यांनी पाहिलीसुद्धा नाही आहेत. ती त्यांना दाखवा आणि हे कार्य प्राध्यापकांनी केले पाहिजे. ते त्यांनी केलं नाही तर हे विद्यार्थी रस्त्यावरच्या स्पीड ब्रेकरला देखील सह्याद्री समजतील. या एका वाक्यावर मी याचं कौल केलं. मनात म्हटलं, ही सगळी मंडळी थोर आहेतच, पण ज्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांच्या भोवतीच्या वर्तुळाबाहेर पोचलाच नाही अशा माणसांचं काय? आणि त्याबरोबर एक नाव डोळ्यासमोर आलं, आमचे व्ही डी देसाई, मुंबई महानगरपालिकेचे एकेकाचे डेप्युटी कमिशनर. मन आणि बुद्धी याचा अपूर्व संगम, सर्वांशी समभावाने वागणारे एकमेव मोठे गृहस्थ. मी त्यांना म्हणत असे कॉर्पोरेशनच्या संदर्भामध्ये की मला लंकेमध्ये भेटलेला हा बिभीषण आहे. व्ही डी देसाई ऑफिसमधून घरी जातात तेव्हा त्यांची गाडी कधीही रिकामी नसते.
खात्यामधील स्टेनोग्राफरपासून थेट शिपायापर्यंत ते कुणालाही लिफ्ट देत माहीमपर्यंत येतात. एकदा गंमत झाली. महालक्ष्मीच्या देवळासमोर सिग्नलपाशी त्यांची गाडी उभी. दोन गाड्यांच्या फटीतून वाट काढत काढत मी त्यांच्या गाडीपर्यंत पोचलो. त्या दिवशी सकाळपासून गुंतता हृदय हे या गाण्याने मला झपाटून टाकलं होतं. त्या दिवसापुरतं ते माझं सॉन्ग ऑफ द डे होतं. मी माझ्याच तंद्रीत शिट्टीवर ते गाणं म्हणत स्कूटर चालवत होतो. अचानक शेजारच्या गाडीतनं हाक आली. पाहिलं तर आमचे साहेब विडी देसाई. वपू, आता स्कूटर चालवणं बंद करा, रथ घ्या रथ. मी म्हटलं, साहेब महागाई किती प्रचंड आहे तुम्ही बघताय, रथ विसराच, मनोरथ देखील परवडत नाही. विडी देसाईंसारख्या ऑफिसरला गमावणं म्हणजे सगळ्या मुंबईचं किती प्रचंड नुकसान करणं हे महापालिकेच्या एकाही नगरसेवकाला तेव्हा कळलं नाही. नेहमीप्रमाणे काही तांत्रिक अडचणी सांगितल्या गेल्या आणि कोणतीही व्यक्ती ज्याप्रमाणे ऑफिस सुटल्यावर घरी येते त्याप्रमाणे देसाई साहेब घरी आले. नो सेंड ऑफ, काही नाही. आजही स्लिप डिस्क ही व्याधी, पण त्यांचा प्रचंड उत्साह, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग याचा त्रिवेणी संगम पाहून प्रश्न पडतो की लहानपणी त्यांना कोणतं बाळकडू मिळालं होतं. डोंगरे बालामृत नक्कीच नव्हे, ते केवळ लहान मुलांसाठी ठीक आहे. आयुष्यभर बालकासारखीच वृत्ती राहण्यासाठी ही अशी माणसं अमृत कलशच घेऊन जन्माला येतात. माणसाने चांगलं वागावं ही झाली माणुसकीची व्याख्या आणि अशी चांगली माणसं भरपूर आहेत. पण ज्या प्रसंगी चांगुलपणा न दाखवणं नैसर्गिक ठरलं असतं अशा प्रसंगीसुद्धा जी माणसं चांगुलपणाचा वसा टाकत नाहीत, उतत नाहीत, मातत नाहीत, त्यांच्या कहाण्या सप्ताहातल्या वारांप्रमाणे न वाचता कायम लक्षात ठेवाव्यात अशा असतात. ही माणसं धावून धावून सगळ्यांना मदत करतात. अशा माणसांना जितक्या वरवरच्या जागा मिळत जातात तितक्या प्रमाणावर जास्त माणसांना मदत करायची ताकद त्यांना वरच्या स्थानामुळे मिळते. अशा व्यक्तीकडे एकदा गेलं की आपलं काम हमखास होणार या धारणेने अनेक गरजू जीव अशा माणसांकडे जातात. प्रत्येकाला न्याय देणं हे तो माणूस कितीही सुहृदय असला तरी कसं शक्य आहे. ज्यांची कामं होतात ते त्यांचे भक्त होतात, उरलेली विरोधी पक्षामध्ये जातात. जी जमात कुणाचंच काम करत नाहीत ती जमात सुखी, त्यांना शत्रू पण नाहीत आणि मित्र पण नाहीत. त्या विडी देसाईंबद्दल लिहिताना खरोखरच प्रश्न पडतो की त्यांचा मोठेपणा सामान्य माणसापर्यंत कसा पोचवावा. चांगुलपणा दाखवायची आवश्यकता नसतानासुद्धा त्यांचं जे दर्शन घडलं ते अजून मला विचार करायला लावणार आहे. एके दिवशी मी असाच उद्ध्वस्त होतो. वसुंधरेची ब्रेन ट्यूमरची 4 ऑपरेशन्स झाली होती. मन कुठंतरी गुंतवायचं म्हणून पार्टनर नाटकात मी भूमिका स्वीकारली. त्या दिवशी तशा मनस्थितीमध्ये आपली व्यथा सांगावी अशा 2 व्यक्ती समोर आल्या. एक व्ही डी देसाई आणि दुसरे त्यांचेच बंधू डॉक्टर देसाई. डॉक्टर देसाई आणि व्ही डी देसाई म्हणजे कलियुगातले रामलक्ष्मण. असं उत्कट प्रेम मी कोणत्याही 2 भावंडात आजतागायत पाहिलं नाही. मी साहेबांना फोन केला. बोला बापू. सर मी खूप बेचैन आहे आणि माझी बेचैनी समजण्याची फ्रिक्वेन्सी फक्त तुमच्याजवळ आहे. मला सांत्वन नको आहे, एक नवा विचार हवा आहे आणि तुमच्यासारख्या ऑप्टिमिस्टिक माणसाजवळ मला धैर्य देण्याचं सामर्थ्य आहे. साहेब 10 मिनटं माझ्याशी मोकळेपणाने बोलले. वसुंधरेची परिस्थिती त्यांना पूर्ण माहिती होती. त्यांच्या बोलण्याने मला खरंच धीर आला. मी फोन बंद केला आणि दुसऱ्या दिवशी महाराष्ट्र टाईम्समध्ये डॉक्टर देसाईंचा फोटो आणि त्यांच्या निधनाची वार्ता. मी चमकलो. बातमी वाचली. देसाईंना 4 दिवस झाले होते. मी तातडीने साहेबांना फोन लावला, त्यांची क्षमा मागितली आणि न राहवून विचारलं, सर तुमच्यावर एवढा प्रचंड आघात झाला होता, काल तुम्ही काहीच बोलला नाहीत. वपू, माझ्या आयुष्याचा या घटनेमुळे एक हिस्सा गेलेला आहे. तुम्हाला जास्त सांगायची आवश्यकता नाही. पण मी उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये आहे असं तुम्ही म्हणालात हे ऐकल्यावर मी तुम्हाला माझं दुःख सांगत बसू का? तेव्हा मला सांगा की 20व्या शतकात संतांची व्याख्या ह्यापेक्षा वेगळी करता येईल का? या घटनेला पुष्कळ वर्ष झाली बरं का. म्हणजे तेव्हा माझे जवळजवळ 9-10 कथासंग्रह प्रकाशित झालेले होते. काही समीक्षकांनी अगदी उज्ज्वल भवितव्याची ग्वाही दिली होती. काहींनी चौकटीत फिरणारा म्हटलं. इतरांनी डेक्कन जिमखान्यावरनं उचलून मला सदाशिव पेठ बहाल केली. कथाकथनासाठी आमंत्रणं मात्र भरपूर यायला लागली. पहिलं जाहीर कथाकथन नगद 25 रुपयात केलं. असाच एक कार्यक्रम संपवला. सकाळी 7 वाजता रत्नागिरी सोडलं. कार्यक्रमाची नशा अजून उतरली नव्हती. त्या दिवशी रविवार होता. संपूर्ण दिवस प्रवासात जाणार होता. सोमवारी ऑफिस होतं आणि त्याच दिवशी डेक्कन क्वीनने पुण्याला जायचं होतं. सोमवारी टिळक स्मारकला कार्यक्रम होता.
पुण्याच्या संयोजकांनी कोणता वार सोयीचा आहे असं पत्राने विचारलं होतं आणि त्यांना मी वारंवार इतकंच कळवलं होतं. तो काळ खरोखरच तसा होता. समय होत बलवान या सत्याचं विस्मरण होण्याचा तो काळ. अनिरुद्ध पुनर्वसूंच्या शब्दात सांगायचं झालं तर तो काळ असा होता, आम्ही अगदी फॉर्मात होतो. खोकण्यात सुद्धा मजा होता. आम्ही खोकायचं, कोणी बघायचं, यात केवढा चार्म होता. आता मात्र जमत नाही. खोकून खोकून जीव जातो तरी कोणी बघत नाही. खोकला काही थांबत नाही, कारण आम्ही वृद्ध झालो. एस टी स्टँडकडे वळली. ड्रायव्हरने गाडी रिव्हर्समध्ये घ्यायची. कंडक्टरने खाली उतरून गाडीवर थपडा मारायच्या आणि मागे सरकायला जागा उरली नाही की एक जास्त जोराची थप्पड मारायची. हा गावठी प्रकार प्रत्येक स्टँडवर. एवढी लांबलचक गाडी सरळ स्टँडवर न्यावी आणि रिव्हर्सिंगची भानगड न ठेवता सरळ दुसऱ्या बाजूने बाहेर काढता येईल असा एकही आराखडा गेल्या 47 वर्षात तयार करता आला नाही कोणाला. वेटिंग हॉलची ठरलेली सिमेंटची बाकडी, टॉयलेट लांब कुठेतरी मोकळ्या जागेत, पाण्याची बोंब, काळवंडलेल्या भिंतीचं गचाळ रेस्टॉरंट, गाई शेळ्या हिंडतायत, निसर्गविधी करतायत, गाडी 10 मिनटं थांबेल असं कंडक्टरने सांगितल्याने पॅसेंजर्स पळापळ करतायत, मुतारीच्या बाहेरच लघुशंका करतायत, कॅन्टीनमधले थंडगार पदार्थ, प्रत्यक्षात बस अर्ध्या तासाने सुटणं, बस रिव्हर्समध्ये घेत असतानाच पॅसेंजर्सने टोळधाडीसारखं घुसणं. हे दृश्य किती वर्ष पाहायचं. ही सगळी वैचारिक दारिद्र्याची फळं आहेत आणि एकाही मंत्र्याला एस टीने प्रवास करावा लागत नाही. हे त्याचं कारण आहे. पुणे मुंबईकरांचं नशीब म्हणून जयंतराव टिळकांची गाडी घाटात ट्रॅफिकमुळे जॅम झाली. नवा रस्ता त्यामुळे झाला. रास्ता रोकोसारख्या बिंडोक आंदोलनांपेक्षा नये रस्ते बनाव ह्याची जास्त गरज आहे. देखते रहो असा एकही एस टी स्टँड अजून आम्ही बांधला नाही. मुंबईहून पुण्याला जाताना एस टी स्टँड उजवीकडेच का? प्राण पणाला लावून कंडक्टरने ड्रायव्हरने अरुंद गल्लीतून एशियाडचं धूळ स्टँडकडे वळवायचं आणि तेवढ्याच मुश्किलीने बाहेर काढायचं. लोणावळ्याच्या जरा बाहेर पुण्याला जाणाऱ्या बसेससाठी प्रशस्त वेगळा स्टँड डावीकडेही का बांधू नये? कारण एकच, एकाही मंत्र्याला ती बस स्वतःला चालवायची नसते आणि 3 स्टार ग्रेड 1 हॉटेलवाल्यांकडून जमिनीचे पैसे भरपूर मिळतात. आपल्या राज्यकर्त्यांकडे पैसा भरपूर आहे. देश दारिद्र्य रेषेखाली आहे. हे सगळं आत्ता आठवायचं कारण आजची परिस्थिती देखील बदललेली नाही. शौचालयावर सुलभ लिहून काय होत आहे? सुतिकागृहामागे तसा उपयोग नाही. तसंच आपल्या देशात सुलभ गोष्ट एकच, दगदग. खचाखच भरलेल्या प्रवाशांमधून वाट काढत एक 12 वर्षाचा मुलगा आला. भाजलेल्या शेंगा. नेमका शेवटचा दाणा खवट निघतो म्हणून मी भाजलेल्या शेंगा खात नाही. पण त्या दिवशी त्या मुलाचा अत्यंत निरागस चेहरा पाहून मी शेंगा घेतल्या. तो खाली उतरला. बाहेर जाऊन माझ्या खिडकीजवळ येऊन त्याने मला काका म्हणून हाक मारली आणि माझ्या हातात एक मोठा कागद दिला. याचं काय करू? शेंगाच्या साली या कागदात टाका, एस टीत नको. मी उडालो. तुझं नाव? सदानंद थिटे. आपलं नाव काय? का रे राजा, माझं नाव कशाला हवं? मी सगळ्यांना कागद दिले पण माझं नाव विचारणारे तुम्ही पहिलेच. मी माझं नाव सांगितलं. तो चमकला. त्याने रस्त्यावरच वाकून नमस्कार केला. मी ओळखतो काका तुम्हाला. कसा रे? माझ्या बाबांच्यामुळे. आमच्या घरी सकाळी दासबोधाचं वाचन होतं. त्याशिवाय बाबा त्यांना आवडलेल्या गोष्टी वाचून दाखवतात. व्यवसाय? भिक्षुकी. गावात पूजा वगैरे सांगायला जातात. तेवढ्यावर भागतं? त्याने उत्तर दिलं नाही. तो दुसऱ्या एस टीकडे धावला. माझीही बस सुटली. मध्ये अनेक वर्ष गेली. असाच एक कथाकथनाचा कार्यक्रम. चाहत्यांच्या घोळक्यातला एक अनोळखी पुढे आला. ठराविक साच्यातला प्रश्न त्याने मला विचारला, तुमच्या कथेसारखी तत्वनिष्ठ माणसं वास्तवात किती आणि काल्पनिक किती? तत्वनिष्ठ माणसं फॅन्टसी वाटावी असा काळ स्वातंत्र्य मिळाल्यापासून आला आहे. तेवढ्यात संयोजक मध्येच म्हणाले, तत्वनिष्ठ माणूस प्रत्यक्षात बघायचं आहे? जरूर. या हो, पुढे या. यांचा परिचय करून घ्या आणि जमलं तर यांच्यावर काहीतरी लिहा. हे कोण? तो गृहस्थ आपण होऊन म्हणाला, तुम्ही मला ओळखणं शक्य नाही आणि तशी अपेक्षाही नाही. तेव्हा मी फार लहान होतो आणि आजही फक्त वयाने वाढलो आहे.
मी सदानंद थिटे. माझ्या सर्व मित्रपरिवारात थिटे आडनावाचं कुणीच नव्हतं. हा तो लहानपणचा शेंगा आणि त्याबरोबर आवर्जून सालांसाठी कागद देणारा मुलगा हाच असेल का? पण 4 माणसांसमोर हा प्रश्न कसा विचारायचा? आपण काय करता? कुणीतरी म्हटलं आदर्श शिक्षक आहेत. आहे नाही, होतो. म्हणजे कालच राजीनामा दिला. अरे, म्हणून तर कार्यक्रमाला येऊ शकलो, नाहीतर पेपरचे गठ्ठे घेऊन घरी बसलो असतो. मग मी भीतभीत विचारलं, तुमचं बालपण फार जिकिरीचं होतं का? स्वच्छ निखळ दारिद्र्य होतं. तुमचं वाक्य आवडलं. साहेब, दारिद्र्य निखळच असतं. वैभव आणि सत्तेच्या खालीच पुष्कळदा चिखल असतो. मग धाडस करून सरळ विचारलं, एसटीत शेंगांबरोबर साल टाकायला? हो, कागद देणारा मीच. राजीनामा कसला? शिक्षक पदाचा. शिक्षकच व्हायचा हा माझा संकल्प होता. सातत्याने निरागस मुलांच्या सहवासात आपणही टवटवीत राहतो. पण हा विचार आता जुना झाला. आमच्या काळातले वर्गबंधू आणि त्या काळातले शिक्षक नजरेसमोर होते. आजचे चिमणे जीव किलोंची पुस्तकांची पोती घेऊन आली की डोळ्यात पाणी येतं. काही वेळ वर्ग दिसतच नाही. पण सगळ्या महाराष्ट्राचे डोळे भरून आले तरी पाठ्यपुस्तक मंडळाचे डोळे उघडायचे नाहीत. त्यात आपला मुलगा पहिला आला पाहिजे असं स्वतःचं बालपण विसरलेल्या प्रत्येक पालकाला वाटतं. आईवडिलांना पुन्हा प्राथमिक शाळेत घातलं तर तेही पास होणार नाहीत. एखाद्या कथाकथनात सांगाल का? जरूर. पण राजीनाम्याचं काय? मी नागरिकशास्त्र, मराठी आणि अभ्यासक्रमात नसलं तरी थोडं संस्कृत त्यांच्या कानावर पडेल असं करतो. 15 दिवसापूर्वी नागरिकशास्त्र विषयाची चाचणी परीक्षा होती. मी मुलांसाठी माझ्या वर्गावर दुसऱ्या मास्तरांना लक्ष ठेवायला सांगितलं आणि स्वतः शाळेबाहेर जाऊन उभा राहिलो. मुलांनी पेपर संपवले. ती शाळेबाहेर आली. हातगाडीवरच्या गंडेऱ्या, चिवडा, चुरमुरे नेहमीचे पदार्थ त्यांनी घेतले. वडापावचा जमाना आहे त्याचाही समाचार चालला होता. त्या सगळ्या मुलांनी ते सगळे कागदाचे बोळे तिथेच टाकले आणि ती मुलं घरी गेली. फक्त 9 मुलांनी कचऱ्याचा डबा शोधून त्यात कागद टाकले. मी फक्त त्या 9 मुलांनाच नागरिकशास्त्र आणि आरोग्य या विषयात पास केलं. 35 मुलांना नापास केलं. ग्रेट. तोच ग्रेटनेस नडला. 35 पालक आणि एक आमदार भांडायला आले. ते आमदार स्वतः 4 वेळा तंबाखूची पिंक खिडकीबाहेर टाकून आले. काही जणांचा सिगरेटचा धूर सहन करावा लागत होता. म्हणून म्हटलं, पालकांनाच शिक्षणाची गरज आहे. 2-3 पानपराग पालक देखील होते. काय सांगणार त्यांना? झालं काय पुढे? मी त्यांना एकच वारंवार सांगितलं, प्रश्नाची उत्तरं चोख आहेत, पण ती पोपटपंची आहे. ज्या 9 मुलांनी केराचे डबे शोधून त्यात कचरा कागद टाकले त्यांच्या वृत्तीत नागरिकशास्त्र भिनलं. ही मुलं तुमच्यासारखी शहरभर तंबाखूच्या पिचकाऱ्या टाकणार नाहीत. मी तर त्या आमदाराला सुद्धा सांगितलं, एरवी शिक्षकाचं कामही तुम्ही केलं पाहिजे. त्यांचा एकच हे का, पोराला पास करा. मी नाही म्हणालो. आचरणात उतरवायचं नसेल तर शिक्षण कशाला हवं? चूक मुलांची नाही. मी ठसा उमटवू शकलो नाही म्हणून राजीनामा दिला. मला पुन्हा दादा कुलकर्णी आठवले. शील घडवतं ते शिक्षण हे दादांच्या शाळेचं बोधवाक्य. दादांची आणि थिटे यांची भेट का नाही झाली आयुष्यात? नारद मुनींनी अर्जुनाला एक थक्क करणारा सल्ला दिला. पायात चपला सरकवता आमचे प्रसन्नकुमार म्हणाले. मी पाहत राहिलो. आज माझ्या घरी ते 15-16 वर्षाच्या कालखंडानंतर येत होते. जेव्हा चाळीमध्ये राहत होतो तेव्हा भेटी व्हायच्या. माझ्या शेजारी एक परिवार होता. प्रसन्नकुमार त्यांच्याकडे उतरायचे पण रमायचे माझ्या घरात. माझा आणि वसुंधरेचा रंगलेला संसार त्यांनी अनेक वर्ष पाहिला आणि आज ते तिची प्रकृती पाहायला आले होते. तुम्हाला तिची अवस्था बघवणार नाही, तिला न बघता तुम्ही जा. त्यांनी ऐकलं नाही. त्यांनी तिला पाहिलं आणि त्यांना गदगदून आलं. पाहुणे येणार आहेत असं समजता क्षणी घर कसं आवरू मन कसं सावरू अशी जिची अवस्था व्हायची ती वसुंधरा आत्ता पुतळ्यासारखी पडून होती. प्रसन्नकुमार मग थांबले नाहीत, निघाले. पायात चपला सरकवत ते म्हणाले, कबीराचा एक दोहा ऐकवतो आणि जातो. प्रसन्नकुमार आणि कबीर? उर्दू शायरीची आवड असून देखील प्रोहिबिटेड एरियाप्रमाणे मी तिकडे कुतूहलाने पाहतो. तरीही अर्थ एका माझ्या मुलीने सांगितला म्हणून एक शेर आठवला. ख्वाब देखा था कि सेहरा में बसेरा होगा, क्या खबर थी कि यही ख्वाब सच्चा होगा. प्रसन्नकुमार सांगायला लागले, कृष्ण आजारी होता. अर्जुन तातडीने भेटायला निघाला. वाटेत नारद मुनी भेटले.
दोहा ऐकवताय ना? ठीक आहे, अगोदर दोहा ऐका. मनुष्य बली होत नाही समय होत बलवान, भिल्लन लूटी गौपिका वही अर्जुन वही बाण. म्हणजे काय तेच सांगतोय. नारद मुनींनी अर्जुनाला सांगितलं, कृष्णाचं फक्त क्षेमकुशल विचार, आलिंगन तर सोडच, स्पर्शही करू नकोस. अर्जुनाला पाहता क्षणी आलिंगनाकरता कृष्णाने बाहू पसरले. अर्जुन त्रयस्थासारखा उभा, नमस्कार लांबून. कृष्ण म्हणाला, तुझ्या स्पर्शाकरता मी आसुसलोय, माझ्या मिठीत ये. नको केशवा, नुसता शेजारी बस. नको देवा, हातात हात तरी दे. अर्जुन तटस्थ. नारद मुनींचा आदेश निरर्थक कसा असेल? पार्था, तू माझ्याशी इतका तुटकपणे वागशील असं मला कधी वाटलं नव्हतं. अर्जुन गलबलून गेला. जिथे साधं बर्फाचं पाणी काही क्षण ग्लासामध्ये ठेवलं तर बाहेर ग्लासावरही थेंब जमतात, मग जिथे मनामध्ये आपलेपणाचा झरा वाहतो तर पापण्या ओल्या व्हायला काही वेळ लागतो का? पण अर्जुनाने अश्रू आवरले. कृष्ण गप्प राहिला. कमीत कमी माझ्या जखमेवरनं हात तरी फिरव. नको केशवा, धनुष्याच्या टोकाने जखम खाजवशील तरी. यात काहीच धोका नव्हता. कृष्णाचं ते मागणं पूर्ण करून अर्जुनाने निरोप घेतला. कृष्णाच्या भेटीसाठी आलेल्या गोपींना स्वगृही पोचवायची जबाबदारी अर्जुनावर होती, पण वाटेत अचानक भिल्लांनी हल्ला केला. अर्जुनाने धनुष्य उचललं, पण त्याच्यावर बाण चढेना. अर्जुनाच्या देखत सगळ्या गोपींचं अपहरण झालं. असं कसं झालं? धनुष्याचा स्पर्श होता क्षणी कृष्णाने धनुष्यामधली शक्ती काढून घेतली. तुमचं कार्य संपलं म्हणजे तुमची शक्ती आपोआप हिरावली जाते. वही अर्जुन वही बाण. पण समय संपला होता. ही कथा होती का मला आदेश होता? का माझं सांत्वन होतं? वाचा गेलेल्या विकलांग अवस्थेतली वसुंधरा समोर आली. ती आजारी होती, पण शक्ती माझी गेली होती. पण या क्षणी सर्वांगातून काहीतरी सळसळून गेलं. एक वेगळा विचार वेगळी शक्ती देतो. सांत्वनाचे शब्द जास्त दुबळं बनवतात. वास्तवाची जाणीव, कठोर परिचय काही वेगळ्या व्यक्तीही करून देतात. त्याच काळात जवळच्या म्हणणाऱ्या पण वसुंधरेला भेटायलाही न आलेल्या एका व्यक्तीला मी फोनवर म्हटलं, तिची अवस्था तरी बघून जा. मला बघवत नाही. मी काय करत असेन? पलीकडून ताडकन उत्तरलं, मी टाळू शकते, तुम्हाला पर्यायच नाही आहे. मी प्रसन्नकुमारांना विचारलं, पुन्हा भेटा, मुक्काम किती? मी मालेगावहून आलो ते फक्त वहिनींना पाहायला. अंगावरच्या कपड्यानिशी आलो आणि आता असाच मालेगावला जातोय. मी त्यांचे हात पकडत म्हटलं, कृष्णार्जुनांची ही कथा कुठे मिळेल ते मला सांगा. एका क्षणामध्ये मूड बदलत ते म्हणाले, तुम्हाला ते कशाला हवं आहे? मला जो आनंद हवा होता तो मी मिळवला. म्हणजे नेमकं काय? कथाकथनाचे 1400 कार्यक्रम करणाऱ्या वपूंना आपण एक कथा ऐकवायची आणि त्यांच्या भुवया आश्चर्याने उंच झाल्या हे पाहायचं, ही माझी अनेक दिवसांची इच्छा होती. ती पूर्ण झाली. फक्त माझ्या या इच्छेला टाळी द्यायला तुमची वसुंधरा चांगली हवी होती, पण समय होतं बलवान. आणि मग मी मनात म्हटलं की वसुंधरा जेव्हा चांगल्या परिस्थितीमध्ये होती तेव्हा जर तुम्ही मला ही हकीकत सांगितली असती तर समय किती बलवान असतो हेही मला कळलं नसतं. प्रसन्नकुमार निघाले. त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. मी त्या पाठमोऱ्या आकृतीला म्हणालो, ही कथा यापूर्वी सांगितली असती तर आजच्या इतकी समजली नसती. भिंतीवर फलक होता, दुःखाचा भागाकार, सुखाचा गुणाकार. महिन्यातून एकदा भेटायचं असं त्यांचं ठरलेलं. तरुणांच्या संसारात ह्या लोकांनी अधिक काही बोलू नये म्हणून ज्यांना उणे करण्यात आलं होतं अशी ती सर्व मंडळी. बाबा, दादा, नाना, आप्पा, ताई आणि माईसुद्धा. संकेताप्रमाणे सगळेजण जमले. दुःखाचा भागाकार आणि सुखाचा गुणाकार असं भिंतीवर जरी लिहिलेलं होतं तरीही या मंडळींच्या आयुष्यात सुखाचे क्षण मावळत होते आणि नवीन दुःखाचे क्षण जन्माला येत होते. सगळी मंडळी एकमेकांच्या समोर बसली. आप्पांनी सुरुवात केली. त्यांनी सर्वांना उत्कटतेने विचारलं, गजाभाऊ हे नाव लक्षात आहे का रे? अरे त्याला कोण विसरेल. खरं म्हणजे आपल्या सर्वांच्यात जास्तीत जास्त उत्कटतेने जगणारा तोच एक जिंदादिल माणूस आहे. होता असं म्हणू. तो गेला? तो गेला नाही हेच दुर्दैव आहे. म्हणजे
तो नाशिकला राहतो. हां, ते माहीत आहे. एकदा 2 नंबरच्या मुलाकडे गेले होते ना, तेव्हा भेटला होता. कसं काय चाललं आहे? तो म्हणला मस्त. तीच त्याची ताकद. पण कसा जगू शकतो कळत नाही. मुलाने गडगंज पैसा कमावला, दाराशी गाडी आहे, पण गजाभाऊला घरात स्थान नाही. आपल्याला तरी कुठे आहे? हो, अजून आपल्याला घरातून कोणी बाहेर काढलेलं नाही. दादा म्हणाला, घरात ठेवायचं, पण दिवसाकाठी 4 शब्दही बोलायचे नाहीत. हे घरातून काढल्यासारखंच आहे. आपण आपल्या घरात आहोत, पण मुलांच्या संसारात नाही आहोत. गजाभाऊचं काय? तेच सांगायचं आहे. मुलाने बापाला घरातून घालवलं आहे. गजाभाऊ गॅरेजमध्ये राहतो. तिथल्या छोट्या मोडीमध्ये गार पाण्याने आंघोळ करतो. सून सकाळी थर्मासमध्ये चहा पाठवते. तो चहा त्याने दिवसभरात केव्हाही प्यावा. संध्याकाळपर्यंत त्या चहाला थर्मासचा वास येतो. जी गोष्ट चहाची तीच जेवणाची. सकाळी डबा पाठवला जातो. त्या डब्यात गजाभाऊच्या पथ्यपाण्याचा विचार नसतो. गजाभाऊ पचेल ते खातो, बाकीचं ठेवून देतो. माणसाने खाऊन माजावं, पण टाकून माजू नये, असं सुनबाई रोज नवऱ्याला ऐकवतात. कधी ट्रिपला गेली तर गजाभाऊला न सांगता जातात. गजाभाऊ समोरच्या हॉटेलमधून जे जे सोसेल ते मागवतो. संध्याकाळी उपाशी राहतो. माई म्हणाल्या, हे बघ, पुढचं सांगू नकोस. ऐकवत नाही. पण सून अशी सून नातं आहे म्हणून म्हणायचं, पण अशा घरच्या मुली या असून नसूनच असतात. आपण त्याला इथे बोलवून घेऊया का 2-3 दिवस? आणायचं कसं? दादा म्हणाले, माझा मुलगा माझ्याशी एक अक्षर बोलत नाही, पण त्याचा एक मित्र मला वडिलांच्या ठिकाणी मानतो. माझ्यासाठी तो काहीही करील. तो मला रोज भेटून सांगतो, मला काहीतरी काम सांगा. आत्तापर्यंत काही सांगितलेलं नाही. त्याच्याकडे गाडी आहे. नेणे आणण्याची व्यवस्था तो आनंदाने करील. ठराव पास झाला. गजाभाऊला पत्र गेलं. त्याचं उत्तरही आलं आणि ठरलेल्या दिवशी गजाभाऊ मुंबईत दाखल झाला. सगळी मित्रमंडळी जमली. त्या सगळ्यांचे गंभीर चौकोनी चेहरे पाहून गजाभाऊ म्हणला, अरे लेको, फुकट माझे वर्गमित्र झालात. माझ्याकडून काही शिकला नाहीत. तुम्हा सर्वांना झालं आहे काय? मला वाटलं मस्तपैकी कुणाचा तरी वाढदिवस असेल, पताका लावल्या असतील, दिव्यांच्या माळा सोडल्या असतील, सनईचे सूर आणि उदबत्त्यांचा सुगंध माझं स्वागत करील. दरवाजा उघडण्यापूर्वी लॉबीमध्ये हास्याची लयलूट कानावर येईल. मी 60मधून 16मध्ये जाईन. सगळे गप्प. बोला बोला, काहीतरी बोला. मी मनसोक्त गप्पा मारायला आलो आहे. गजा, सांगण्यासारखं भरपूर आहे, पण त्यात आनंदाची वाण आहे. मग गजाभाऊ खनपटीला बसला. काय माई, कसं काय चाललं आहे? माई गप्प. अरे, आपण जवळपास एकाच वयाचे आहोत, पण कुणी 10 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठा वाटतोय, कुणी 15 वर्षांनी, कुणी 20 वर्षांनी. दादा पटकन म्हणला, माणसाचं वय दिवसांनी मोजणं चुकीचं आहे. कुणी किती सोसलं त्या प्रमाणात वय मोजणं आवश्यक आहे. आमच्यापैकी जास्तीत जास्त वार्धक्याच्या रेषा तुला ज्याच्या चेहऱ्यावर दिसतील तो सर्वात होरपळलेला. तरीसुद्धा गजा, तुझ्याबद्दल जे काही कानावर आलं ना, आम्ही सगळे हादरून गेलोत. आणि तरीसुद्धा तू आम्हाला तरुण वाटतोस. काय रहस्य काय? गजाभाऊ प्रसन्नपणे हसला. आपल्या मुलांकडून संवादापलीकडे आपल्या सर्वांच्या कुठल्याच अपेक्षा नाहीत. माझी पत्नी गेली आणि माझा संवाद हरवला. त्यानंतर माझी रवानगी गॅरेजमध्ये झाली. एकांतापायी जीव नकोसा झाला होता, पण भरपूर रडून घेण्याचं स्वातंत्र्य होतं. सांत्वनाचा अडसरमध्ये येणार नव्हता. आक्रोश करून थकलो, पण अश्रूंचं पीक थांबेना. आणि कदाचित आक्रोशाची तपश्चर्या पूर्ण झाली असावी म्हणून 5 वर्षापूर्वी एक गुरु भेटला. तेव्हापासून शांत आणि तृप्त आहे. गुरु कोण? अरे, मुलगा आणि सून नेहमीप्रमाणे न सांगता ट्रिपला गेली. आमच्या घरासमोर एक बाई राहते. असेल 35-40ची. सरळ मला भेटायला आली. कसे आहात एवढा एकच प्रश्न तिने विचारला आणि रोज दिसणाऱ्या पण परिचय नसणाऱ्या त्या बाईसमोर मी मनसोक्त रडलो. ती म्हणाली, भरपूर रडून घ्या, मला वेळ आहे. आजच रडायचं आणि नंतर डोळ्यातून पाणी काढायचं नाही. त्यानंतर तिने जे सांगितलं त्या क्षणापासून कायापालट. तिचं नाव सुचेता खोत. तिने काय सांगितलं? ती शांतपणे म्हणाली, आपण हा जो जन्म घेतला आहे ना, तो अपेक्षा पूर्तींसाठी नाही. आपल्या दुसऱ्यांकडूनच अपेक्षा असतात असं नाही, आपल्या स्वतःकडूनही अपेक्षा असतात. त्या पूर्ण होत नाहीत, उरतात फक्त जाळणाऱ्या व्यथा. माझ्या मते हा जन्म अपेक्षापूर्तीसाठी नाहीच आहे. हा जन्म परतफेडीसाठी आहे. तुमच्या सौभाग्यवती गेल्या, तुम्ही त्यांचा संसार पूर्ण करण्याकरता हा जन्म घेतलात. याचा अर्थ कोणत्या तरी एका जन्माची परतफेड झाली. तो अकाउंट संपला.
ह्याच दृष्टिकोनातून सगळ्या लहान मोठ्या घटनांकडे पाहायचा प्रयत्न करा. मुलगा आणि सून तुमच्याशी बोलत नाहीत, ही सुद्धा तुम्ही कोणतीतरी परतफेड करत आहात. परतफेडीचा हा हिशोब या जन्मात संपवल्याशिवाय तुम्हाला मरण नाही. तेव्हा मनातल्या मनात सुद्धा परमेश्वराला उद्देशून मला का जगवलंस हा प्रश्न विचारू नका. कुठलीही व्यक्ती असो, तुमच्याशी विचित्र वागली, तिने तुमचा अपमान केला, दुर्लक्ष केलं, तुमच्या उपकारांचं कुणाला विस्मरण झालं, एक एक अकाउंट पूर्ण झाला असं आजपासून स्वतःला सांगायला लागा. बँकेतली शिल्लक संपली की पासबुकावर अकाउंट क्लोज्ड असा शिक्का मारतात ना, त्याप्रमाणे जेव्हा एकांत मिळेल तेव्हा अरे हो चुकलंच, तुम्ही एकांतातच असता हे विसरले. हां, तर आपले किती अकाउंट क्लोज झाले याचा विचार करा आणि पासबुकं जाळून टाका. परतफेडीचा एकही क्षण टाळू नका. तुम्हाला जड जाईल पहिल्यांदा, पण आपलं मन जेवढं बलदंड असतं ना तेवढं लवचिक पण असतं. त्या मनाला सांगायचं, बाबा रे, आयुष्यभर तुझं ऐकलं, तुझ्या हुकमात राहिलो, आता तुझी गुलामी मी सोडून देते, आजपासून मी तुला मुक्त केलं आहे. हा प्रयोग करून बघा आणि किती खाती फटाफट बंद होतात याची प्रचिती घ्या. मी सुद्धा उद्या तुम्हाला ओळख दाखवली नाही तर तुमच्या पासबुकात माझी एकच एंट्री होती असं समजा. परमेश्वराचं नाव घेण्याऐवजी फक्त परतफेड परतफेड हाच मंत्र ध्यानात ठेवा, मी येते. इतकं सगळं सांगून गजाभाऊ उठला आणि मग म्हणाला, ही मुक्ती मिळून 5 वर्ष झाली, मी मस्त आहे, तृप्त आहे. आम्ही सहन करतो हे इतका वेळ तुम्ही सांगितलं, याचा अर्थ तुम्ही काहीच सहन करत नाही, तुम्ही दुःख वाटत सुटलात. जो सहन करतो ना तो कधी बोलत नाही. पुन्हा एकदा शिरीष रायरीकर, मुक्काम पुणे, त्यात सदाशिवपेठ. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की ह्या माणसाकडे भन्नाट कल्पनाशक्ती आहे आणि नवीन कल्पना सुचली की तो माझ्याकडे येतो. तसा तो आला. आल्या आल्या त्याने मला विचारलं, वपू, 25 वर्षापूर्वी तुम्ही टेकाडे भाऊजी मालिका लिहित होतात ना? जाऊ दे रे, इतिहास झाला. पण टेकाडे भाऊजीमधली एक कल्पना अफलातून होती. कुठली? नोकरीवर जाणाऱ्या माणसाला नोकरीच्या पहिल्याच दिवशी प्रॉव्हिडंट फंड द्यायचा. कारण तारुण्यात खर्च जास्त, राहायला जागा घ्यायची असते. बरोबर? करेक्ट. शिरीष, तुझ्या एवढं लक्षात आहे. मी तेव्हा हेही सुचवलं होतं की 30 वर्ष नोकरी धरून प्रथमच जास्तीत जास्त पगार द्यायचा. वय वाढत गेलं की हातून जास्त काम होत नाही. दरवर्षी पगार कमी करत जायचं, म्हणजे सरकारी तिजोरीवर ताण पडणार नाही. आणि रिटायर होताना 10-12 हजार रुपयाची नोकरी सोडण्याचं जीवावर येतं. त्याऐवजी 500 रुपयाची नोकरी सोडताना काही वाटणार नाही, असं सुचवलं होतं. शिरीष म्हणाला, मला देखील भन्नाट कल्पना या महाराष्ट्र बंदवरून सुचल्यात. मुळावरच घाव घातला तर सगळे प्रश्न सुटतील. बोल. गोवारी समाजातील एवढी माणसं मारली गेली. त्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याऐवजी सगळ्यांना ओव्हरटाईम करायला लावायचा. दुकानं रात्री 12पर्यंत उघडी ठेवायची. या उत्पन्नातून ओव्हरटाईम पगारातून 50 लाखाचा निधी उभा करायचा आणि जे मारले गेले त्यांना महिना उत्पन्न प्राप्त करून द्यायचं. आज मुळातच रेल्वे वेळेवरती कारभार करत नाही. रेल्वेचा कुठलाच कारभार वेळेवर नसतो. गाड्या कॅन्सल होतात. वेगळा बंद हवा कशाला? हे बरोबर आहे. कल्पना सांग, निवडणुका पहिल्यांदा कॅन्सल करायच्या. कोणत्याही पक्षाचा उमेदवार उभा राहिला की तो निवडला आहे असं जाहीर करायचं, म्हणजे सगळे निवडून येतील. मग दिल्ली, महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा सगळीकडे स्टेट बँकेप्रमाणे विधानसभेच्या शाखा काढायच्या. सभा घ्या, ठराव पास करा, मायक्रोफोन तोडा, राजदंड पळवा, काहीही करा. सगळे निवडून आले तर हे प्रकार बंद होतील. विधानसभांना त्यांच्या त्यांच्या पक्षांची नावं द्या. जी विधानसभा जास्तीत जास्त लोकांच्या उपयोगी पडेल, याप्रमाणे कामं करील, तिला राष्ट्रपती पुरस्कार द्या. मतदान, बोगस मतदान, मतमोजणी, फलक, बॅनर्स, किती खर्च वाचेल? प्रचार नको, लाऊडस्पीकर नको, सगळेच विजयी. खरं तर लोककल्याण कोण करतो ते सगळे निवडून आल्यानंतरच खरं कळेल. बेस्ट. आता पुढची योजना मी काय करतो आहे माहिती आहे का? संघर्षाची कारणं समूळ नष्ट करतो आहे. आता उदाहरणार्थ रेल्वे, वेळेवर न धावणाऱ्या गाड्या, मुळात टाईमटेबलच छापायचं नाही. एकदा जाहीर करायचं
की रेल्वेकडे फक्त एवढ्या गाड्या आहेत, त्या सबंध दिवसात तयारी झाली की सुटतील. आणि प्लॅटफॉर्मवरच 3 टायरसारखे कॉन्क्रीटचे बर्थ्स बांधायचे. ज्यांना प्रवास करायचा आहे ती माणसं आदल्या दिवशीच रात्री स्टेशनवर येऊन झोपतील. प्रत्येक गाडी प्रत्येक स्टेशनवर थांबेल, म्हणजे दादर, ठाणे, कल्याण ह्या स्टेशनावर गर्दी होणार नाही. आपली गाडी आली की प्रवासी गाडी पकडतील. छान आहे. पुढे, मूल जन्माला आलं ना की जन्माचा दाखला, रेशन कार्ड करावं लागतं. त्याप्रमाणे त्याला पासपोर्ट देखील देऊन टाकायचा. पैसा असेल तर भटकले का जगभर. सुरेख. आता अवघड प्रश्न, 2 जमातीत दंगा. नाही, हे खरंच अवघड आहे. अजिबात नाही. प्रत्येक कुटुंबाला AK-47 द्यायची आणि रेशन कार्डावरती बुलेट्स. प्रत्येकाजवळ AK-47 आहे म्हटलं की सगळे टरकून राहतील. मग संजय दत्तकडे होती का एखाद्या स्मगलरकडे होती हा प्रश्न येणार नाही, आणि पोलीस खात्यावरचा ताण किती कमी पडेल. ठीक आहे, विचार करू. जणू काही मीच ठराव पास करणार होतो. मग शिरीष म्हटलं, आता नोकरीवाले. इंटरव्ह्यू घेताना साहेबांनी नम्रपणे विचारायचं, तुम्हाला कामावर किती वाजता यायला आवडेल, किती तास काम मनापासून करायची इच्छा आहे, तुम्ही त्याप्रमाणे या आणि दमलात की घरी जा. मग बायकांना विचारायचं, मुलांना शाळेत केव्हा सोडावं लागतं, आणायला केव्हा जावं लागतं. असं, हो ठीक आहे, मग तुम्ही फक्त दुपारी 12 ते 2 एवढ्या वेळेकरताच नोकरी करा. शिरीष, ऑफिसं चालतील का. नाही, उरलेल्या वेळेकरता संसाराचे पाश नसलेल्या बायकांना नेमायचं. हे छान आहे. आता बँका. प्रत्येक माणसाने खातं उघडलं की स्वतःचं पासबुक स्वतः भरायचं, कारण एकतर पासबुकातलं अक्षर समजत नाही, आणि बाय ट्रान्सफर, बाय चेक, बाय कॅश या पलीकडे पासबुकात काही नसतं. आणखीन काही उद्बोधक योजना हो आहेत ना, शाळा, कॉलेज आणि परीक्षा. 1 महिना अगोदर सगळ्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाटायच्या. मार्केटमध्ये गाईड्स मिळतात, म्हणजे शिक्षकांना, प्राध्यापकांना स्वतःच्या विषयाची तयारी करायचे कष्ट पडणार नाहीत. रिझल्ट 100%. नोकरी नाही मिळाली तर निवडणुकीला उभं राहायचं, तो निवडून येणार. आता बासर हॅरिकर, केवढा अराजक माजेल कल्पना आहे. सध्या वेगळं काय आहे, तरी आपण अजून मध्येच लटकतो. संपूर्ण सुराज्य हवं, नाहीतर प्रचंड अराजक हवं. अधपाताचं शेवटचं टोक गाठलं म्हणजे माणूस पुढे वाट नाही ह्याकरता कारणाकरता मागे वळेल, ती वाट नाही या कारणाकरताच मागे वळेल, आणि मग ती वाट मात्र प्रगतीचीच असेल. अरे हां, तो पॉईंट राहिला. कुठला. कामगार वर्ग. हां, उद्योगपतींनी कारखाने काढायचे आणि कामगारांना देऊन टाकायचे. त्यांना सांगायचं, जेवढा पगार तुम्हाला हवा आहे तेवढं काम करा, सगळं उत्पन्न तुमचं, आणि तुम्ही आम्हाला पगार द्या. आम्ही फॅक्टरीत पाऊल देखील टाकणार नाही. म्हणजे कामगार नेत्यांचा प्रश्न निकालात निघेल. पण त्यांचं काय होईल, ते गाड्या कशा उडवतील. नाही, कामगार नेते मग उद्योगपतींचं नेतृत्व करतील आणि त्यांना कामगार वेळेवर पगार देतील की नाही हे पाहतील. म्हणजे बंद हा शब्दच पुसला जाईल. काय आहे, मुळात नोकरवर्ग 8 तासांपैकी 3-4 तासच काम करतो. 365 दिवस तो रोज 2-4 तास चकाट्या पिटून बंद पाळतच असतो. म्हणून तर बंद पुकारला की तो 100% यशस्वी होतो. शिरीष, नाटकांच्या प्रयोगापायी तुला पुष्कळ दिवस झोप मिळालेली नाही. तू म्हणतोस ह्यापैकी काही होणार नाही, पुण्याला जाऊन 2 दिवस झोप काढ. जयंतराव साळगावकरांना भेटतो आणि मग जातो. त्यांच्याकडे काय काम आहे. त्यांना सांगणार आहे की कालनिर्णय संपूर्ण वर्षाचं काढू नका, दर महिन्याला त्या महिन्यापुरतं काढा. का. बंदच्या तारखा अगोदर मिळवा आणि कॅलेंडरमध्ये बँक हॉलिडेप्रमाणे बंद हॉलिडेच्या तांबड्या तारखा टाकत जा. म्हणजे सामान्य माणसांचे हाल होणार नाहीत. विमानतळावर पॅसेंजर्स अडकणार नाहीत. ज्यांची अत्यंत महत्त्वाची कामं आहेत त्यांची अडवणूक होणार नाही. त्याशिवाय आयडिया, रस्तोरस्ती हायवेजवर स्टम्प्स ठोकण्याकरता भोकं पाडून ठेवा. क्रिकेट पिच जागा झेब्रा क्रॉसिंगप्रमाणे राखून ठेवायची, म्हणजे बेकार जनता क्रिकेट खेळायला मोकळी. हॉस्पिटलमधल्या पेशंट्सचे हाल होणार नाहीत. मंत्री सुखरूप असतात, हाल सामान्यांचे. बंदला गालबोट म्हणून देशाच्या दृष्टिकोनातून जरी एक माणूस मेला तरी त्याचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होतं, आणि त्या निरपराध माणसांनी सुद्धा असं का मारायचं. शिरीषने हा प्रश्न विचारला, आणि ह्या प्रश्नावर कोणीही घोषणा दिली नसताना माझा आवाज बंद झाला.
आज शूटिंगचा शेवटचा दिवस. 5 वाक्यांचा डायलॉग राहिलाय आणि रिटेक आहे म्हणून पळापळ. छोटू उभ्या उभ्या मला सांगत होता, ए रिटेक म्हणजे काय रे? अरे म्हणजे समज, आत्ता तुझी खोली पसाऱ्यासकट जशी आहे तिथे 15 दिवसापूर्वी जर शूटिंग झालं असेल तर ही खोली तशीच्या तशी तयार करायची. 15 दिवसापूर्वी जर एखादा गजरा इथे ठेवला असला तर तसाच गजरा आज हवा. त्यासाठी थेट क्रॉफर्ड मार्केटपर्यंत जावं लागलं तरी जायचं. कुणी? प्रोडक्शन मॅनेजर म्हणजे अस्मादिक. केवळ 5 वाक्याकरता एक हुंकार राहिला असला तरीसुद्धा कंटिन्युएशनच्या शॉटऐवजी रिटेकऐवजी अख्ख्या पिक्चरचं शूटिंग परवडलं असं होतं. तेव्हा उठ. मी छोटूबरोबर गेलो. तो मला त्याच्या व्यवसायातल्या गोष्टी सांगत होता. त्याच्यासाठी खास AC कार होती. छोटू समजावत होता, पूर्वी स्टुडिओ असायचे, मांडलेला सेट 8-8 दिवस तसाच ठेवला जायचा. शूटिंग संपलं की फिल्म डेव्हलप करून रश प्रिंट्स बघितले जायचे. एखादा शॉट पुन्हा घ्यावासा वाटला किंवा मुळातच घ्यायचा राहिला तर सेट तयारच असायचा. आता ठराविक बंगले भाड्याने मिळतात, फर्निचर आपल्याला हवं ते. ओ म्हणजे आज तू 5 वाक्यांकरता हे सगळं गोळा करणार. केलं, डिकी भरलेली आहे. आता जाता जाता फक्त पोपटाचा पिंजरा मिळवायचा. आचाट आहे रे. 60-70 लाख खर्च करायचे आणि पहिला शो झाला रे झाला की वर्षाची मेहनत आणि एवढे लाख यांचं भवितव्य 3 तासात प्रेक्षक ठरवतात. तुम्हा मंडळींना अशाला काय वाटतं रे? तो विचार केला तर कोणी पिक्चरच काढणार नाही. 2 नंबरचे गुंतवणारा निर्विकार असतो. कलावंतांना 1 वर्षाची जी निर्मितीची नशा असते त्यातून ते गेलेले दिवस आठवतात. आणि मी चिमणीच्या घरट्यापासून सापाच्या टोपल्या, एखादा देव्हारा, एखादा टी सेट फोडायचा असेल एखाद्या सीनमध्ये, इथपासून एखादी विशिष्ट रंगाची मारुती वाहन मिळवताना काय दमछाक झालेली आहे ते आठवतो. पिक्चर दिसतच नाही. पण एक चांगलं आहे, तुझ्या दिमतीला कार आहे आणि तीसुद्धा AC आज आहे. का असं का म्हणतोस? गाडी थांबली. आम्ही उतरलो. त्यानंतर सेटवर छोटूची पळापळ अफाट चालली होती. प्रोड्युसर प्रेमकुमार आणि डायरेक्टर त्रिवेदी यांच्यात हुकूम सोडायची जुगलबंदी होती. स्टील कॅमेरामन सेटिंगचा प्रत्येक कोपरा फोटोच्या अल्बममधून दाखवत होता. खिडकीवरच्या पडद्याला चुण्या किती अंतराने पडल्या होता त्याचाही हिशोब होता. छोटूच्या या जबाबदारीच्या कामाला फरफट म्हणायचं, हमाली की ससे ओलपट की उरसफोड. पण सेट मनासारखा लागल्यावर स्वतः डायरेक्टरने त्याला चहाचा कप हातात दिला. प्रोड्युसरने स्वतःची खुर्ची त्याला बसायला दिली. पेडेस्टल फॅन त्याच्या दिशेने फिरवला. हिरोईन त्याचे केस कुरवळून शॉटला तयार झाली. मनात आत्मीयता नसली की एखाद्या पामेरियन कुत्र्याला कुरवाळलं काय किंवा माणसाला स्पर्श केला काय, सारखंच.